नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या या भागात मी आपली सखी प्रज्ञा बिर्गा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण आजकाल ज्या पद्धतीने जगत आहोत, आजच्या घडीला ज्या पद्धतीने आपण घड्याळाच्या काट्यांवरती जगत आहोत, ते पाहता आपला आणि अंकांचा किती जवळचा संबंध आहे, नाही का? म्हणजे बघा ना, आता आपला कार्यक्रम 3:30 वाजता ब्रॉडकास्ट होतो, म्हणजे आपली ही जी भेट आहे ती बरोबर 3:30 वाजता होते. पुन्हा रिपीट ब्रॉडकास्ट असतं 11 वाजता, तेव्हा सुद्धा आपण भेटतो. जर आपल्याला कधी कोणाला भेटायचं असेल, मीटिंग असेल, इंटरव्ह्यू असेल, तर आपण काय करतो? दिवस ठरवतो, नेमकी तारीख ठरवतो, वेळ ठरवतो आणि मग भेटतो. म्हणजे अगदीच कशाला पहा ना, की घरामध्ये जर नवऱ्याने आपल्या बायकोचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस जर विसरला तर काय होणार? त्या घरामध्ये महाभारत होणार, हो की नाही? आता महाभारताचा विषय निघालाच तर इतिहासाकडेच आपण पाहायला गेलं तर सगळ्या गोष्टी कशा तारखांमध्ये आहेत, चालांमध्ये आहेत. म्हणजे थोडासा जर आपण विचार केला तर ह्या सगळ्या ज्या तारखा आहेत, ह्या ज्या वेळा आहेत, हे पाहायला गेलं तर ह्या अंकांमध्ये ज्या लपलेल्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्या जगण्याबरोबर कुठे ना कुठेतरी जोडलेल्या आहेत. आपल्या जगण्याशी त्यांचा सूक्ष्म असा संबंध आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा या अंकांचा जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा एक शास्त्र विकसित झालं. त्याचं एक स्वतःचं विज्ञान आहे, त्याचं एक तर्कशास्त्र, सुसंगत असं स्पष्टीकरण आहे. आणि जर याचा संपूर्णतः अभ्यास केल्यानंतर जर त्या अनुषंगाने जर आपण आपल्या आयुष्यात बदल केले ना, तर आपण समृद्धीकडे जाऊ शकतो. म्हणजे नेमकं काय करू शकतो तेच पाहायचं आज आपल्याला आपल्या कार्यक्रमामध्ये. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे अंकशास्त्रातून समृद्धी. आणि या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे कर्मा न्यूमरॉलॉजीच्या संस्थापिका अंकशास्त्रज्ञ सौ मानसी काळे. नमस्कार मॅम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि मॅमचा मी परिचय करून देते. नुकताच मॅडमना अंकशास्त्र या विषयाकरिता सलग 3ऱ्या वर्षी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय अंकशास्त्रज्ञ म्हणून सन्मानित करण्यात आलंय. त्याबद्दल सर्वप्रथम मॅम तुमचं मनापासून अभिनंदन. आणि अंकशास्त्र या विषयातील सूक्ष्म ज्ञान आहे, त्यांचा सखोल अभ्यासही आहे आणि नवीन नवीन संकल्पना, यामुळे अंकशास्त्रज्ञ म्हणून त्या आता अग्रगण्य स्थानी आहेत. त्याचप्रमाणे अंकशास्त्राचं संपूर्ण ज्ञान, त्याला विज्ञानाची जोड आणि सुसंगत असं लॉजिक, आणि यामुळेच त्या सर्व पिढींमध्ये पाहायला गेलं तर खूप लोकप्रिय आहेत. आणि त्याचप्रमाणे त्या सहज आणि सोपं आणि सुंदर अशा शब्दांमध्ये त्या मार्गदर्शन सुद्धा करतात. आणि या मार्गदर्शनाचा लाभ घेतल्यामुळे अनेक जणांच्या जीवनामध्ये सकारात्मक समृद्धी आलेली आहे. त्यांचं जीवन समृद्ध झालेलं आहे. समाजातल्या विविध स्तरात, विविध वयोगटामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये गेली कित्येक वर्ष दौरे करून हे ज्ञान पोहोचवत आहेत, त्याबद्दल जागरूकता निर्माण करत आहेत. मॅडमच्या प्रभावी व्यक्तिमत्व, सुंदर लागभी स्वभाव आणि अविरत काम करण्याच्या शैलीमुळे त्या पॉझिटिव्ह एनर्जी आयकॉन ठरलेल्या आहेत. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही आम्हाला आवर्जून फोन करू शकता. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक लिहून घ्या. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक आणि मोबाईल धारकांसाठी STD कोड आहे 022. आणि नेहमीप्रमाणेच काही सूचना. फोनवरती बोलत असताना आपल्या टीव्हीचा आवाज जो आहे तो तुम्ही पूर्णतः बंद करणार आहात किंवा कमी करणार आहात. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर फोन अशा ठिकाणाहून करा जिथे नेटवर्क उत्तम असेल. अजून एक छोटीशी विनंती. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे अंकशास्त्रातून समृद्धी, तेव्हा विषयाच्या अनुषंगाने तुमचे प्रश्न अपेक्षित आहेत. मॅम नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण अंकशास्त्र नेमकं काय आहे ते जाणून घेणारच आहोत, परंतु त्याही आधी मला तुम्हाला विचारायचं होतं, आपण जगतोय बरोबर, आणि जगताना प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे असं आहे की प्रत्येकाच्या काही इच्छा असतात, अपेक्षा असतात, काही दुःख असतात. म्हणजे आता 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षेचं टेन्शन आहे, काहीतरी अचीव्ह करायचंय, ताण असतो. मग असं सगळं असताना कुठेतरी डिप्रेशन, कुठेतरी नकारात्मक ऊर्जा. मग ह्या सगळ्यांसाठी जर आपल्याला बाजूला करून आपल्याला हवं ते जर साध्य करायचं असेल तर ही सकारात्मक ऊर्जा नेमकी कशी मिळवावी? बघ, आजच्या काळात कसं आहे की सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहेत, असं काही नाही. कारण जग खूप जवळ आलंय, ग्लोबलाइज झालंय सगळं जग. आणि ह्या ह्याच्यात मध्ये कसं झालंय, सगळे जण बॉक्समध्ये जगतायत. सकाळी उठतायत, ऑफिसला जातायत, मुलं सकाळी शाळेत जातायत, नंतर क्लासला जातायत. हे दिवसभर आपल्या मागे एक कम्प्लीट रुटीन लागलंय. बॉक्सच्या बाहेर जाऊन आपण काहीच विचार करत नाही आहोत. आणि कॉम्पिटिशनचं जग आहे, ह्याला हे आहे, माझ्याकडे हे नाही आहे. आपल्याकडे जे आहे ह्याच्याकडे आपण बघत नाहीये. पण माझ्याकडे मारुती आहे, पण मला ती मर्सिडीज हवी आहे, म्हणून ते
ते एक दुःख आहे, एक कॉम्पिटिशन आहे की त्याला जास्त मार्क पडलेत आणि मला का कमी आहेत, एक ते कॉम्पिटिशन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धकाधकीच्या जीवनात कुणाला स्वतःकडे बघायला वेळ नाहीये, रिलॅक्स व्हायला वेळ नाहीये आणि या सगळ्या गोंधळांमध्ये आपण स्ट्रेसमध्ये जगतोय की मला उद्या ऑफिसला जायचंय, माझा हा अभ्यास नाही झाला तर मला मार्क कमी पडतील, माझा हा बिझनेस आहे हा चालला नाही तर मला प्रॉब्लेम येईल. म्हणजे प्रत्येक गटामध्ये, प्रत्येक व्यवस्थित गटामध्ये प्रत्येकालाच प्रॉब्लेम आहेत आणि प्रत्येक जण त्या स्ट्रेस खालीच आहे. तर ह्या सगळ्यामध्ये काय होईल की जर एखादी सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये मिळाली, कारण माणूस नकारात्मकतेकडे खूप लवकर झुकला जातो, माणसाला नकारात्मकता लवकर पकडते. ज्या हिशोबाने आपण सकारात्मकता घेत नाही त्या हिशोबाने नकारात्मकता लवकर घेतो. नाही हे पटकन पोचलं जातं, हो हे लवकर नाही पोचलं जात. तर त्यामुळे त्या ह्याच्यात जर का आपण राहिलो तर तुम्हीच ऍक्च्युली ती ऍब्सॉर्ब करताय किंवा त्याच्यामध्ये राहताय. तर त्याच्याऐवजी जर का थोडासा सकारात्मक पॉझिटिव्ह विचारसरणीचा जर का उपयोग केला, नाही म्हणलं तर कुठलीही गोष्ट नाहीच होणार आहे. कारण कसं असतं बघ, तुम्ही ज्या व्हायब्रेशन नेचरमध्ये फेकणार आहात ते डबल करून तुमच्यापर्यंत येणार आहे. तुम्ही नाही म्हणलात तर नाहीच होणार आहे. जर मी करू शकेन, मी करतेय, मी करणार आहे हा अप्रोच ठेवला तर ऑटोमॅटिकली सकारात्मकता यायला काही म्हणजे मी म्हणेन की कुठेही काही असं थांबलं जाणार नाही. बरोबर. म्हणजे तुमचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे कुठेतरी आपण बघू शकतो की सकारात्मक दृष्टिकोनाची खूप गरज आहे असं मी म्हणेन. नक्कीच. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणत असतो आणि तेव्हा मग आपण म्हणतो की मला कुठेतरी पॉझिटिव्हिटी हवी आहे, मग नेमकं काय करायचं, कुठे जायचं? मग पॉझिटिव्हिटी हवी आहे म्हणजे ती काय अशी बाजारात जाऊन विकत आणू नाही शकत आहे, किंवा तुमच्यातली निगेटिव्हिटी अशी कुणी अर्धा किलो काढली, कुणी पावशर काढली, कुणी 2 पावशर काढली असं नाही करू शकणार आहे. तर तुमच्या वागण्यातनंच शेवटी बघ, जादूची कांडी बिंडी काही फिरत नाही, आपोआप बिपोआप कुठलीही गोष्ट घडत नाही. जे काही करायचंय ते आपल्याला स्वतःला करायचंय. वेन यू आर गिव्हिंग ऍक्शन तर तुम्हाला रिएक्शन मिळेल. तुम्ही स्वतः काहीतरी करायला पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टीचा एक आपण सकारात्मकतेने उपयोग करून घेऊ शकतो, एक हिंट म्हणून त्याचा वापर करू शकतो. पण हिंट हे हिंटच असते. म्हणजे कुठल्याही गोष्टीला तुम्ही सकारात्मकतेचा वापर करणार आणि जाणार, पण करायचंय तुम्हाला, करायला कोणी येणार नाही. तर तुमच्या गोष्टीत तुम्ही स्वतःच बदल केला तर पुढच्या गोष्टी होऊ शकतात. माझा वर बसलाय तो येईल आणि देईल, किंवा हा माझ्यासाठी करेल तो माझ्यासाठी करेल, नथिंग इज डुईंग. जे काही करायचं ते स्वतःला करायचं आणि तुम्ही जेवढं करणार आहात तेवढं तुम्हाला त्याचा गेन 100% मिळणार आहे असं मी म्हणेन. आपल्याला कार्यक्रमात पहिला फोन आलेला आहे. मेघा गायकवाड बोलतायत. नमस्कार मेघाजी, प्रश्न विचारा. नमस्कार मेघाजी, प्रश्न विचारा. हा नमस्कार. माझ्या मिस्टरांचं नाव आनंद गायकवाड आहे. त्यांची जन्मतारीख आहे 21/7/1988 आणि त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती केव्हा आहे हे मला विचारायचं होतं. अच्छा, नाव काय म्हणलं? आनंद गायकवाड. आणि 21/7/1988 बरोबर? हो बरोबर. ठीक आहे. आणि पैशाच्या दृष्टीने त्यांना प्रगती साधायची आहे. धन्यवाद, तुम्ही प्रश्न विचारला. बघा, न्यूमरोलॉजिकली किंवा अंकशास्त्राच्या हिशोबाने तुमची जन्मतारीख तुमच्यावरती खूप काम करते. तुमच्या जन्मतारखेत जे काही नंबर्स असतात, काही नंबर मिसिंग असतात, काही नंबर रिपीटेड असतात, काही नंबर बऱ्याच वेळा मुलांक भाग्यांक, आता आपण घेऊच हळूहळू सगळ्या गोष्टी. तर ह्यांची जर का जन्मतारीख बघायला गेलं तर 21/7/1988 ही यांची जन्मतारीख आहे. म्हणजे यांचा मुलांक येतो 3 आणि भाग्यांक येतो 9. इमोशनल बॅलन्स जर का यांनी ठेवला यांच्या ह्याच्यात आयुष्यात, कारण हे प्रत्येक गोष्टीला इमोशनली जास्त बघतात. बघ, कुठल्याही गोष्टीला इमोशन्स टाकणं आणि प्रॅक्टिकलरित्या बघणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर का ह्यांच्या मिस्टरांकडे बघायला गेलं तर ह्यांचा इमोशनली अप्रोच जास्त आहे. न्यूमरोलॉजी दोष हे तुम्हाला खूप पटकन कळतात. मी नेहमी माझ्या प्रत्येक ह्याच्यात सांगते की गुणांना वाढवा, दोषांना कमी करा, कारण तुमचे दोषच तुमच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणून येतात. तर ह्याच्यामधनं काय होतं, तुमचं व्यक्तिमत्व कळतं. तर आता ह्या आनंद सर जे आहेत यांची जे जन्मतारीख जर का आपण बघतोय तर त्यांनी इमोशनल अप्रोच थोडासा सोडला आणि थोडे बॅलन्स राहिले तर यांना नक्कीच आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो. यांचे पुढचे वर्ष खूप चांगले आहेत, तर त्यांनी प्रयत्न करायची खूप गरज आहे. वा, थोडासा आपल्या स्वभावामध्ये बदल आणि आपले दोष जे आहेत ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतनं कळतात. न्यूमरोलॉजिकली तुमच्या गुण आणि दोषांचा अभ्यास म्हणजेच अंकशास्त्र, की तुमच्यामध्ये नंबर्स काय आहेत, ते काय रिप्रेझेंट करतात. कारण प्रत्येक नंबर ह्याला एक वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक असतात. एक प्रत्येक नंबरला वेगवेगळ्या तुमच्या गोष्टी असतात की ज्या तुम्हाला रिप्रेझेंट करू शकतात. अच्छा, म्हणजे आता हे जे अंकांचं महत्व आहे ते नेमकं न्यूमरोलॉजीमध्ये, अंकशास्त्रामध्ये कशा पद्धतीने विशद करता येईल?
मग अंकामध्ये प्रत्येक अंक हा वेगवेगळा आहे. आता आपण जर का पत्रिका जर का बघायला गेलो, म्हणजे कुंडली वगैरे जी काही मांडतात ती कशामुळे मांडतात, एक तुमची जन्मतारीख आणि तुमची वेळ, म्हणजे सगळ्याचा बेस आहे हा अंक आहे. अंकांनीच बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. जर का तुम्हाला तुमचा मूलांक आणि भाग्यांक हा परफेक्ट असेल, बर्थ डेट कोणी ऍप्लिकेशन करून मागितली नाही, जी आली ती ऍक्सेप्ट आहे, तर त्याच्यावरनं आपण आपले गुण दोष ठरवू शकतो, आपल्या गुणांना वाढवू शकतो, दोषांना कमी करू शकतो, सकारात्मकता वाढवू शकतो. जे नाही आहे ते जर का एखाद्याला मिळालं तर ऑटोमॅटिकली आपण पुढे जाऊ शकतो आणि ते मिळणंच महत्वाचं आहे. तर न्यूमरोलॉजिकली काय होतं की तुमचा मूलांक भाग्यांक हा तुमच्यावरती खूप काम करतो. की एखादा पिक्चर तू धरून चाल, म्हणजे समजा एखादा पिक्चर आहे, तो पिक्चर नीट हिट चालायचा असेल तर त्याचा ऍक्टर पण चांगला पाहिजे आणि डिरेक्टर पण चांगला पाहिजे. जर का ऍक्टर चांगला नसेल तर काय उपयोग आणि डिरेक्टर चांगला नसेल तर काय उपयोग. आपण पिक्चरला असं म्हणतो की अख्खी बर्थ डेट म्हणजे समजा तुमचा एक पिक्चर आपण एक्झाम्पल घेतोय, तर तुमचा ऍक्टर म्हणजे तुम्ही करणारा जो तुमचा मूलांक असतो, मेन जी तुमची जन्मतारीख असते. समजा आता यांनी सांगितलं होतं 21 म्हणजे काय, हा तुमचा मूलांक आहे. हा मूलांक म्हणजे काम करतो आणि डिरेक्टर म्हणजे तुमच्याकडनं करवून घेतो. तर ह्या सगळ्याची जेव्हा आपण टोटल करतो, मूलांक भाग्यांक, तुमची अख्खी जी जन्मतारखेची जी बेरीज येते त्याला म्हणतात भाग्यांक. त्याला आपण म्हणू डिरेक्टर, डिरेक्शन देणारा म्हणजे डिरेक्टर. तर हे दोन्हीचा समन्वय जेव्हा साधला जातो तेव्हा ती जन्मतारीख किंवा तो पिक्चर आपण म्हणू खूप छान होतो. अच्छा, म्हणजे आपलं भाग्यांक आणि मूलांक हे जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा तो आपला लकी नंबर असं आपण बोलू शकत नाही. तो लकी नंबर नसू शकतो, तो तुमचा भाग्यांक मूलांक असो. लकी मी म्हणणारच नाही कुठल्याही बाबतीत, मी म्हणेन की पॉझिटिव्ह नंबर, सकारात्मक नंबर, की तो सकारात्मक तुमच्यासाठी आहे का नाही आहे त्याला मी म्हणेन. कारण त्या दोघांचा समन्वय ज्याच्याबरोबर साधला जाईल. आता समज बघ, एखादा माणूस आहे, तो एखादा माणूस आला की काही वेळेस आपल्याला इरिटेट होतं, त्या माणसाबरोबर आपल्याला अशी खूप एनर्जी आपली मॅच होत नाही, तर त्याला आपण काय म्हणतो की त्या माणसाबरोबर होत नाही म्हणजे त्याच्याबरोबर आपल्या व्हायब्रेशन जुळत नाही. तसंच नंबरचं पण असतं की त्या नंबर्स तुमच्याबरोबर जर का मॅच झाले तर आपण एखाद्या माणसाला म्हणू, अहो बसाव, अजून एक कप कॉफी पिऊन जा किंवा जेवूनच जावा. तर त्या व्हायब्रेशन तुमच्याबरोबर काम करतात, ते नंबर तुमच्याबरोबर सपोर्टेड करतात आणि त्या नंबरचे गुणधर्म तुमच्यामध्ये असतातच. त्यामुळे त्या गुणधर्मांना व्यवस्थित जे काही असणार, म्हणजे आता आपण जर सलग घ्यायला गेलो तर एक नंबर आपण जो म्हणतो, म्हणजे तुमची जन्मतारीख 1-10-19-28 ज्यांची आहे त्यांच्यासाठी एक नंबर हा सूर्याचा नंबर आहे. 2 नंबर म्हणजे सूर्य म्हणजे काय की मेन सगळ्या प्लॅनेटचा ग्रह म्हणजे सूर्य, एकमेव असा किंवा आत्मविश्वासू. बघ ना, 1-10-19 वाले कसे असतात की खूप असे आत्मविश्वासू, कोणाच्या अंडर न राहणारे, महत्वाकांक्षी, हे सगळे गुणधर्म त्यांच्यामध्ये असतातच. आता 2 वाले म्हणजे काय, 2 नंबर किंवा तुमचा 20 नंबर, हे जे नंबर येतात, 11 नंबर, हे सगळे नंबर काय आहेत, 2 नंबरला रिप्रेझेंट करतात. 2 नंबर म्हणजे चंद्राचा नंबर. चंद्रमा मनसोजा आहे, चंद्रमा मनाचा कारक आहे, चंद्रामुळे भरती आवटी होते, त्यामुळे ते लोक इमोशनली सगळ्या गोष्टीला हे इम्पॅक्ट करतात की बाबा इमोशन त्यांच्यामध्ये खूप जास्त असतात. 3 नंबर हा गुरुचा नंबर म्हणला जातो. 3, 12, 21, 30 या ज्या तारखा येतात त्या 3 नंबरच्या अंडर येतात. तर गुरु काय देतो, नॉलेज देतो. म्हणजे त्या लोकांना नॉलेज घ्यायला खूप आवडतं किंवा द्यायला पण खूप आवडतं. आणि गुरु लोकांना सल्ला देतो, ते हे लोक सल्ला पण देतात लोकांना, इमोशनली पण देतात, असे पण देतात. 4 नंबर हा राहूचा नंबर आहे. जेव्हा आपण महाभारताचा तू मगाशी विषय काढलाच होतास, तर ह्याच्यामध्ये जेव्हा समुद्र मंथन चाललं होतं, इकडे देव होते, इकडे राक्षस होते. राक्षसांमधला एक राक्षस उठला, देवांमध्ये जाऊन बसला, त्यांनी अमृत पिलं. अमृत पिल्यावर देवांच्या लक्षात आलं एका राक्षसांनी पण अमृत पिलंय. तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्र फेकलं, तेव्हा त्या राक्षसाचा एक भाग पडला एकीकडे, त्याला म्हणतात 4 नंबर राहू. खालचा भाग पडला एकीकडे, त्याला म्हणतात 7 नंबर केतू. नवग्रहांच्या मंदिरात आपण जर का बघायला गेलो तर त्या मूर्ती असतात. त्याच्यापैकी राहूची मूर्ती म्हणजे फक्त डोकं असतं आणि केतूची मूर्ती म्हणजे फक्त खालचा भाग असतो. तर ते त्याला रिप्रेझेंट करतात. आणि ह्याच्यात हे म्हणजे 4 नंबर म्हणजे डोक्याचा भाग आहे बघ. म्हणजे तो माणूस खूप हुशार असेल, त्याच्याकडे वेगवेगळे आयडियाज असतील. आणि 7 नंबर फक्त खालचा भाग आहे, तर तो माणूस खूप इमोशनल असेल. प्रत्येक गोष्टीला तो रिअश्युरन्स मागेल किंवा प्रत्येक गोष्ट इमोशनली करेल. क्रिएटिव्हिटी खूप असेल, पण हे असे गुणधर्म आहेत की जे ज्याच्या त्याच्यामध्ये. 5 नंबर बुधाचा नंबर, जो बुध बुद्धी, कम्युनिकेशन, बिझनेस, म्हणजे 5 वाले कुठेही स्वतःला बॅलन्स करतील, कुठेही स्वतःला ऍडजस्ट करतील. 6 नंबर शुक्राचा नंबर, नेम, फेम, लव्ह, अफेक्शन गेन. जास्त करून पिक्चर, मीडिया लाईन, हिरो हिरोईन हे शुक्राच्या अंडर येतात. शुक्र व्हीनस त्याला रूपांतर करतो. 8 नंबर शनीचा नंबर. शनीला सगळेजण घाबरतात की अरे शनी नाही, असं नाही, पण असं काही नाही. सगळे नंबर खूप छान आहेत. सगळे नंबर बोलतात, सगळे नंबर तुमच्याबरोबर काम करतात, सगळे नंबर तुमच्याबरोबर व्हायब्रेशन देतात. आणि प्रत्येक नंबरच्या ऊर्जा वेगळ्या
आहेत, प्रत्येक नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहेत, प्रत्येक नंबरचे असलेले गुण किंवा सकारात्मकता पॉझिटिव्हिटी ती आपण जेवढी घेऊ तेवढी कमी आहे. 9 नंबर मंगळाचा नंबर जो खूप अग्रेसिव्ह असतो किंवा देणारा पण असतो, की गिव्हर म्हणतात त्यांना, की देणारा नंबर म्हणजे 9 नंबर मंगळ. तो असा दिसायला असा वाटतो की खूप अॅरोगंट आहे किंवा खूप इगोएस्टिक आहे, पण मनाने ते खूप चांगले असतात, आपण म्हणून नारळासारखे असतात. हे गुण दोष आपण बोलतोय की त्यांच्यामध्ये हे गुण आहेत, हे दोष. नक्कीच तुम्ही खूप छान पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं जाणून घ्यायच्यात. मॅम, आपल्याला कार्यक्रमात एक फोन आलेला, तो आपण घेऊया. शिल्पा धोत्रे बोलतायत. नमस्कार शिल्पाजी, प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. मी शिल्पा धोत्रे बोलतेय मुलुंडहून, आणि मला माझ्या मुलाबद्दल प्रश्न विचारायचा होता. हा, विचारा. त्याची जन्मतारीख आहे 19 जानेवारी 1992, आणि त्याचं शिक्षण तसं व्यवस्थित झालेलं आहे, पण तरी त्याला मनासारखा जॉब नाही मिळत आहे. काय नाव आहे तुमच्या मुलाचं? मुलाचं नाव कुणाल. अच्छा, ठीक आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. कुणाल बद्दल काय सांगाल? कुणाल, बघा, कुणाल जे नाव आहे, बघा, नावातच सगळं काही आहे. नावच माणसाला वरंट, नाव माणसाला खाली नेतं, आपण असं म्हणतो. नाव न्यूमरोलॉजिकली नाव ठरलं जातं किंवा अंकशास्त्रातनं स्पेलिंग असं बनवलं जातं. नावाच्या व्हायब्रेशन तुमच्यामध्ये खूप खेचतात, की नावाचं स्पेलिंग कसं करायचं. आता हा कुणाल जो आहे, हा याचं शिक्षण चांगलं झालं असं त्याच्या मम्मीने आता सांगितलं. त्याचा मुलांक आहे 1 आणि भाग्यांक आहे 5. मॅडम, थोडंसं स्पेलिंगमध्ये आपण जर का चेंजेस केले, त्याच्या KOUNAL असं जर का स्पेलिंग आपण बनवलं त्याचं, तर त्याच्या व्हायब्रेशन आपल्याला खूप चांगल्या मिळतील, आणि त्या व्हायब्रेशनमध्ये त्याला खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो. तर त्याला कुठेही करताना, म्हणजे आपण सहीबद्दल बोलणार होतो, स्पेलिंग बद्दल बोलणार होतो पुढे, पण आता फोन आलाय म्हणून मी सांगते की KOUNAL जर का साईन केली कुठे, तर नक्कीच रेझ्युमी ऍक्सेप्ट होईल. बघा करून. तुम्ही आता जसं स्पेलिंगचा उल्लेख केला, आपण स्पेलिंग बद्दलच बोलूया, की हे जे स्पेलिंग आहेत आणि अंक आहेत त्यांचं गणित नेमकं कसं आहे? बघ, अंकशास्त्राचे असे वेगवेगळे बेस आहेत. त्याचे प्रवक्ता आहेत किरो, पायथागोरस, सेफोरिल. हे वेगवेगळे शास्त्रज्ञ बनून गेलेत की त्यांनी वेगवेगळे बुक्स किंवा त्यांनी वेगवेगळ्या थेरीज बनवल्या आहेत. आणि ह्या किरोमध्ये काय होतं, 1 ते 8 नंबर घेतले जातात, आणि पायथागोरसमध्ये 1 ते 9 नंबर घेतले जातात. या प्रत्येकाच्या व्हायब्रेशन ह्या नंबरला आहेत. आणि ऍक्च्युली बघ, अख्ख्या वातावरणात काय व्हायब्रेशन तर आहेत. आपण जे मंत्र म्हणतो किंवा जे आपण अग्नी देतो किंवा हे जे काय करतो, हे व्हायब्रेशनली पुढच्या तरंगात पोचतात. तर हे व्हायब्रेशन ज्या आहेत ह्या तुमच्या बरोबर स्पेलिंग मध्ये पण काम करतात. जेव्हा तुम्ही वेगवेगळी अक्षरं लिहिता, वेगवेगळी अक्षरं बनवता, वेगवेगळी नावं देता, तेव्हा त्याच्यातनं त्या व्हायब्रेशन पास होतात, आणि त्या सकारात्मक व्हायब्रेशन घेण्याची गरज आहे. मी म्हणते की जर आपलं नाव परफेक्ट नंबरला गेलं, त्या नंबरला जर का जुळलं, तर त्याच्या व्हायब्रेशन सकारात्मक येत असेल तर हरकत काय, ट्राय मारायला. सपोर्ट सिस्टीम म्हणून वापर करून घ्यायला, फुल ऑन त्याच्यावरती बेस्ट नाही राहायचंय. आपल्यालाच करायचंय, सगळ्या गोष्टी आपणच करणार आहोत, पण फक्त एक बेस्ट. आपल्याला सकारात्मक ऊर्जा कुठून तरी मिळते, काहीतरी आपलं काम होईल अशी आशा जी आहे ती जागृत होते. सबकॉन्शियस माइंड तुमच्यावरती खूप काम करतं, की सबकॉन्शियस माइंडला आतनं तुम्ही एक हे देता. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं, जे तुम्ही नेचरमध्ये टाकणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तर सबकॉन्शियस माइंडला जर का तुम्ही एक सिग्नल दिला की मला हे असं असं करायचं आहे, तर ऑटोमॅटिकली युअर एनर्जी विल बी चार्ज, की मी हे करतोय, माझं भलं होतंय. सायकोलॉजी वर्क्स, की मी हे करतोय, माझं भलं होतंय, मला हे केल्यावरती हे मिळणार आहे, हे तुमच्या मनाची एक तयारी होते. आणि मनच सगळ्यात पुढे पळतं. मनच तर सगळं आहे, की मनच नाही म्हणतं, मनच हो म्हणतं, मनच सगळ्या गोष्टी करतं. तर मनाला आपण काय करतोय, एक पुश देतोय, एक सपोर्ट सिस्टीम म्हणून त्याचा वापर करतोय आणि त्याला पूर्ण करतोय. आता जसं तुम्ही म्हणालात की नावाची स्पेलिंग, आता आपण जेव्हा साईन करतो, बरोबर, सिग्नेचर करतो, त्याच्यामध्ये पण आपलं नावच असतो, आणि तुम्ही असं म्हणता की सही बदलो, सही में बदलो, हे कसं काय गुपित आहे ते कसं सांगा? ती माझी एक टॅगलाईनच आहे की सही बदलो, सही में बदलो. कारण नाव माणसाला जे आहे ते आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वी कांट चेंज एनिवेअर. आपण चेंजच नाही करू शकत ते कुठेही. तर आपण सही ही आपल्या हातात आहे. आपण कुठल्याही गोष्टीला एक अधिकार म्हणून खाली सही करतो की हे माझ्यासाठी बिलॉंगिंग आहे, म्हणून मी ही सही करतोय. तो माझा एक अधिकार आहे की मी हे लिहिलं आहे, ही माझी जबाबदारी आहे, हे मी लिहिलंय, माझं बरोबर आहे. तर मी या सहीला आपण जर का स्पेलिंग मध्ये बरोबर आणलं. बघ, ग्राफोलॉजी हा वेगळा पार्ट आहे. ग्राफोलॉजीमध्ये काय होतं की तुमची काही वेळेस लोकांना सवय गोल 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 सही करायची आणि पुढून जाऊन मागे यायचं. लाईफमध्ये कधी पुढे मागे नसतं ग, पुढेच जायचं असतं. तर ही जी सही आहे ही गोलमध्ये नको, त्याच्यामध्ये पुढे जाऊन मागे यायला नको, कुठेही फुल स्टॉप नको, किंवा काही लोकांना अशी सवय तुटक तुटक करायचं. तर कसं होतं, लाईफमध्ये तुमचा जो पाथ आहे तो तुटक तुटक येणार. तुम्ही 2 अंडरलाईन
लाईन मारताय म्हणजे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी येणार. तर हे सगळ्या गोष्टी नको आहेत. सही प्रॉपर पाहिजे जी तुम्हाला रिप्रेझेंट करते, आणि सहीतनं तुम्ही बऱ्याचशा व्हायब्रेशन क्लिअर आउट करू शकता की हे स्पेलिंग मला वाढायचंय, हे करायचं. तर ह्या ऊर्जा तुम्ही घेऊ शकता, सकारात्मक ऊर्जा आणि तुम्हाला असलेला पॉझिटिव्ह आणि मी म्हणेन की कम्पॅबिलिटी असणार आहे. म्हणजे कुठेतरी आपण आपल्यामध्ये बदल करतोय आणि तो पॉझिटिव्ह दृष्ट्या होतोय, आणि त्यासाठी हे एक सिम्बॉलिक आपण घेऊ शकतो, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या बदलाच्या स्वरूपात आपल्याकडे येतात. बरोबर, अशा बदल बघ, लाईफमध्ये बदलच पाहिजे ना. तुम्ही रुटीनमध्ये नाही चालू शकत, आणि बदल असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. थोडासा चेंज प्रत्येकालाच लागतो. बघ, तू रोज रोज वरण भात नाही खाणार आहेस ग, एक दिवस त्याला म्हणणार आहे की मला लोणचं पाहिजे त्याच्याबरोबर. सो हा बदल आहे, आणि त्या दिवशी तुझं जेवण खूप छान होणार आहे. सो हा बदल आहे, आणि तो बदल जर आपण स्वीकारला नाही तर मग प्रॉब्लेम आहेच. बघ, आपण प्रत्येक वेळेस असं लोकांचं म्हणणं असतं. आता मी जेव्हा मार्गदर्शन करते तेव्हा लोकांचं की अहो आम्हाला ना परिस्थितीने साथच नाही दिली, अहो मी ना मराठी मीडियम मध्ये शिकलो, अहो मग असंच झालं, आमच्याकडे पैसेच नाहीयेत, माझं शिक्षणच नाही झालं, किंवा असं खूप कारणं आहेत. ही कारणंच तुम्हाला अडथळा आहेत. आता आहे ती कारणं, पण त्याच्यातनं पुढे तर जावं लागेल ना. तुम्ही त्या कारणावरती थांबू नाही ना शकत. पाणी वाहून जातलंय ग, पण त्याच्या पुढे तर जाणं गरजेचं आहे. आता त्याच्यातनं पुढे, ह्याच्यात रडत बसण्यात पॉईंट नाहीये. काहीतरी करून एक सपोर्ट सिस्टीम घेऊन तुम्ही ट्रॅकवर यायची गरज आहे. बघ, हे काय आहे सपोर्ट सिस्टीम, किंवा एक धक्का आहे, एक पुश आहे, एक स्मूथ पुश आहे, आणि स्टार्टर उचलणं तुमच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही 180चं स्टार्टर उचलणार आहात, धक्का मिळाल्यावर तर पुढेच जाणार. एक पॉझिटिव्हिटी काम करते तुमच्यामध्ये की अरे हा मी हे केलंय, माझं भलं होतंय, मी पुढे चाललोय. तर एक सकारात्मकताच गरज आहे आत्ताच्या घडीला सगळ्यांना, की एक पुश मिळण्याची, एक धक्का मिळण्याची, एक सपोर्ट सिस्टीम. आपल्याला कार्यक्रमात फोन आलेला तो आपण घेऊया. दीपाली बोलतात कोल्हापूरहून. नमस्कार दीपाली, प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार दीपाली, प्रश्न विचारा. हा, मी दीपाली मर्दानी कोल्हापूरहून बोलतेय. तर मला माझ्या भावाविषयी विचारायचं होतं. त्याची जन्मतारीख आहे 9/5/1998. शनिवारी सकाळी 11:05. अच्छा, काय नाव? अनिकेत. अनिकेत, ओके. त्याच्या करिअरविषयी विचारायचं होतं मॅडम. कशाविषयी? करिअर. करिअरसाठी, करिअरच्या संदर्भात. तो आता काय करतोय? तो आता टीवायला हे देतोय, तो भरतीचं, पोलीस भरतीचं करतोय. अच्छा, ठीक आहे. बघ, पोलीस भरतीमध्ये त्याला यश मिळेल का विचारायचं होतं, नोकरी लागेल का? अच्छा, धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. आपण जे म्हणतो आहे की कुठला नंबर किती वेळा आला, याच्यामध्ये परीक्षा, आपण मुलं ही परीक्षा देतात, किंवा आपण म्हणू की मोठ्या मोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात, पण या एक्झाम मध्ये तुम्हाला कम्युनिकेशन बेस्ड पण काम करावं लागतं. कारण एकदा तुम्ही परीक्षा पास झालात की पुढच्या गोष्ट असते काय, तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू. तर तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढला पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन खूप छान व्हायला पाहिजे. कम्युनिकेशन इज द बेस्ट टूल इन अवर लाईफ, आणि ह्या जन्मतारखेला मी म्हणेन की कम्युनिकेशनवरती खूप भर द्यायला पाहिजे. कम्युनिकेशनवरती त्यांनी खूप काम करायला पाहिजे, कारण तो काही गोष्टी त्याच्या मिसअंडरस्टँडिंग होतात, किंवा तो बोलतो ते समोरच्याला नीट कळत नाही. तर हे कम्युनिकेशन तुमचं प्रॉपर पाहिजे, पॉईंट टू पॉईंट पाहिजे, काही एक्सेस नकोय, किंवा कुठल्याही परीक्षेला पास व्हायला काही लागणार नाही, पण पुढच्या ज्या काही स्टेप्स आहेत या मुलासाठी, तर त्यांनी कम्युनिकेशनवर काम केलं तर नक्कीच त्याला काही चांगले रिझल्ट मिळू शकतात. अच्छा, म्हणजे आपल्याला या तारखांमधून काय गुण आहेत, काय दोष आहेत, हे सगळं कळतं. जन्मतारखेवरनं तुम्ही जर का तुमची अंकांची कुंडली जर का मांडली, मुलांक भाग्यांकावर तर कळणारच आहेत, पण जर का अंकांची कुंडली मांडली तर त्या कुंडलीवरनं तुम्हाला कळतं की तुमच्यामध्ये इमोशन्स किती आहेत, तुम्ही प्रॅक्टिकल आहात का, तुम्हाला स्मरणशक्ती किती आहे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास किती आहे, तुम्ही ऍक्शन करू शकता का, किंवा तुम्ही वैचारिकता लेवल तुमची किती आहे. या सगळ्या गोष्टीचं काम, समजा माझ्याकडे वैचारिकता नसेल तर मी ती वाढवू शकते ना. माझ्याकडे प्लॅनिंग, गोलसेट, विजन नसेल तर ती मी वाढवू शकणार. म्हणजे मला न्यूमरोलॉजिकली कळलं, मला जर का एखाद्या तज्ञांनी सल्ला दिला की बाबा तुला तुझं वैचारिकता वाढवावी लागेल, तू काही विल पॉवर किंवा खूप काही अशी खूप ऍक्शन म्हणजे उतावळेपणाने करू नको, हा जरी सल्ला मिळाला तर मला पुढच्या दृष्टिकोनातनं एक गोल ठरला, एक पाठ ठरला, आणि मी त्या गोष्टीने पुढे जाऊ शकते. आता जसं या मुलाला मी सांगितलं की तू कम्युनिकेशनवरती भर दे, कारण कम्युनिकेशन वीक असेल तर आपण कुठल्याही गोष्टी करू शकत नाही, आणि पॉईंट टू पॉईंट पाहिजे, परफेक्ट पाहिजे, या गोष्टी कळल्या ह्याच्यात. नक्कीच. पण जसं तुम्ही मगाशी 1 ते 9 अंकांचं महत्व सांगितलं, आता 0 सुद्धा महत्वाचा अंक आहे, मग त्याचं काही महत्व आहे का? बघ, 0 ज्याच्या पुढे लागतो त्याची किंमत वाढते. नक्कीच. आणि 0तनं सगळं जग निर्माण झालंय. 0 ते अनंतामध्ये 1 ते 9 नंबर आहेत. अनंत म्हणजे काय की न मोजता येणारे असे अनंत. तू नंबर लिहायला बस,
तू थकून जाशील, तुझे पेजेस संपतील, तुझी शाई संपेल, पण नंबर काय लिहायचे संपणार नाहीत. याला म्हणतात अनंत. आणि अनंत म्हणजे शून्यापासून अनंतापर्यंत ही आपली स्वतःचीच फेज आहे की आपण शून्यातनं निर्माण झालोय, अनंतापर्यंत आपल्याला चालायचंय. हे नंबर तुम्हाला सांगतात. नक्कीच नक्कीच. मॅम तुमच्याकडनं खूप गोष्टी आहेत जाणून घ्यायच्यात, परंतु आता मात्र वेळ झालेली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अंकांचं हे जे गणित आहे ते आणि अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने उलगडून घेणार आहोत. परंतु आपण बऱ्याच गोष्टी बोललेलो आहोत, अंकांविषयी जाणून घेतलेले आहे, प्रत्येक अंकाचं महत्त्व पाहिलेलं आहे. परंतु अंक आणि रंग हे जे गणित आहे ते नेमकं कसं आहे? प्रत्येक अंकाला ना एक स्पेसिफिक रंग आहेत. अच्छा. आणि काही वेळेस बघ, तुझ्या रक्ताचा कलर लालच आहे, सगळ्यांचाच लाल हो. आहे, पण त्याच्यात वेगवेगळे घटक आहेत. सगळ्यांचा रक्तगट सेम नाही किंवा सगळ्यांचे असलेले पोर्शन सेम नाही आहेत त्याच्यामधले. तर कलर थेरपी ही प्रूव्ह झालेली आहे म्हणजे शास्त्रज्ञांकडनं की कलर थेरपी तुमच्यावरती खूप काम करते. एखाद्या कलरची जर का कमतरता असेल, आता तुझ्यामध्ये रक्तामध्ये प्रोटीनची कमतरता, तू प्रोटीन खाल्लं तर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी पुढे जात आहे. तर एखादी जर का कमतरता असेल किंवा एखाद्या कलरच्या व्हायब्रेशन तुमच्यामध्ये सकारात्मक येत असतील तर तुम्हाला ते कलर वापरले तर त्याच्यातनं एनर्जी खूप चांगली मिळते. आता तू समजा आपण 1 ते 9 नंबरचे कलर घेऊ. 1 नंबरचा कलर आहे लाल, 2 नंबरचा कलर आहे ऑफ व्हाईट, 3 नंबरचा कलर आहे पिवळा, 4 नंबरचा कलर आहे थोडासा ब्राउनिश, 5 नंबरचा हिरवा, 6 नंबरचा पांढरा, 7 नंबरचा ग्रे, 8 नंबरचा काळा किंवा निळा आणि 9 नंबरचा ऑरेंज. हे सगळे त्या नंबर्सचे कलर आहेत. त्या नंबर्सला ते कलर रिप्रेझेंट करतात. जर का मी 1 नंबरची आहे आणि मी 8 नंबरचा काळा कलर घालून गेले तर ऑटोमॅटिकली माझी एनर्जी लेवल खाली येणार. काळा कलर काय करतो? एनर्जी रिटेन करतो, एक्सप्लोअर करत नाही. आणि काळ्या कलरनं व्हायब्रेशन आपल्याला बघ, पार्टीत तर सगळे सर्रास काळाच घालतात कारण म्हणजे हे करण्यासाठी, स्लिम दिसण्यासाठी. आज तू त्याच्यावरती येल्लो घेतलंय म्हणून त्याचं हे जास्त चांगले आल्यात. म्हणजे मी आत्ता बघितलं ते. तर मी म्हणेन की तर त्याच्या व्हायब्रेशन खूप छान आल्या येल्लोमुळे. तर असं कॉम्बिनेशन जरी केलं किंवा त्या कलरच्या एनर्जीज म्हणजे ते जो कलर आपल्याला चालत नाही तो आपल्याला नक्कीच डल करणार आहे तिकडे, पण जो आपल्याला चालतो त्या कलरच्या जर काही एनर्जी घेतल्या तर तुम्ही वातावरणात प्रसन्न होणार आहात. त्या कलरच्या व्हायब्रेशन तुमच्यामध्ये काम करतील, ती एनर्जी तुमच्यामध्ये काम करेल आणि तो कलर तुमच्यासाठी एक पॉझिटिव्हिटी देईल, एक उत्साहाचं वातावरण देईल की अरे मी हे घातले, मी छान दिसते. सी युअर ऍटिट्यूड, युअर पर्सनॅलिटी हा तुमचा ग्राफ आहे. युअर कम्युनिकेशन, युअर ऍटिट्यूड, युअर पर्सनॅलिटी मेक्स अ डिफरन्स. की तुम्ही समोरच्याला काय सांगता आहात, त्याच्यातून त्याला काय मिळतं आहे आणि तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करता. नक्कीच ती पर्सनॅलिटी तुमच्यासाठी खूप काम करते. एखाद्याचा बघ इम्प्रेशनच पडत नाही, तो काहीतरी बोलतो, समोरचा त्याच्याकडनं ऐकूनच घेत नाही आणि ऐकून त्यांनी नाही घेतलं मग संपलं. मॅम आपल्याला कार्यक्रमात फोन आलेला तो आपण घेऊया पटकन. वैजंती शिवसागर बोलतात यवतमाळहून. नमस्कार वैजंती. हा बोला. माझी जन्मतारीख आहे 23 जून 83. हा माझी जन्मतारीख आहे 23 जून 1983. ओके. आणि माझं नाव आहे वैजयंती. वैजयंती. ओके. हा, यंती असं व्हावं. ओके, आणि ठीक मला आहे. माझ्याच बद्दल विचारायचं होतं की मला जॉबचं पाहत आहे मी बीएससी बीएड आहे, तर मला म्हणजे आहे का यश त्या? ओके, माझं ठीक आहे. 2 वेळा असं होता राहिलंय. ओके ठीक आहे. त्यांना करिअरच्या संदर्भात विचारायचंय. मॅडम तुम्ही बीएड केलंय म्हणताय बरोबर, तर बीएड केलंय तर मग आपण जॉब आहे का यश कशाला? मी बीएड केलं आहे, मला मिळणार आहे, मी करणार आहे. तुम्ही किती घाबरत मला प्रश्न विचारला की मला आहे का यश, मिळता राहिलं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तर माझं म्हणणं एकदा मिळायचं राहिलं, परत एकदा उठून आपण प्रयत्न करूयात. आणि तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स पाहिजे, मी बीएड केला आहे तर मला आता जॉब मिळायला पाहिजे आणि मी करीन. जरी नाही मिळालं तर मी स्वतःच चालू करीन, मी स्वतःचा क्लास काढीन, असं तुम्ही मनात ठरवा. बघा तुम्ही जे करिअर निवडलं आहे त्याला बेस्ट बनवायचं तुम्हाला आहे. कारण बीएडला तुम्ही एवढे वर्ष दिलेत मॅडम, ते एवढे वर्ष आपले फुकट जाता कामा नाही. आणि असा तुमचा हा जो अप्रोच आहे हा चुकीचा आहे. तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. मी स्वतः म्हणते तुम्हाला लागेल नोकरी, तुम्ही प्रयत्न करा. आता 19 मध्ये लागणार आहे तुम्हाला नोकरी आणि तुम्ही मला फोन करणार आहात की मॅडम मला नोकरी लागली म्हणून. सी युअर अप्रोच मेक्स अ डिफरन्स. तुमची एनर्जी तुम्ही काय समोर टाकताय. तुम्ही जे आता म्हणताय ना मला मिळेल का, नाही मला मिळणार आहे, मी मिळवणार आहे आणि मी करणार आहे, हा अप्रोच ठेवून तुम्ही मला नक्कीच फोन करताल मला लागली म्हणून. हे खूपच मस्त आहे की कुठेतरी आपल्या आतमध्ये गोष्टी होणार आहेत ही जी भावना आहे ती कुठेतरी जागृत करणं गरजेचं आहे.
बरोबर. अहम ब्रह्मासी, आय एम द क्रिएटर. नक्कीच. अहम ब्रह्मासी, आय एम द क्रिएटर. मी जे म्हणेन ते होणार आहे, मी जे नेचरमध्ये टाकणार आहे. मी आता आपल्या पर्सनॅलिटी बद्दल तेच तर बोलत होते की तुमची पर्सनॅलिटी मेक्स अ डिफरन्स. तुमचा तो ग्राफ आहे, युअर ऍटिट्यूड, युअर पर्सनॅलिटी, युअर कम्युनिकेशन इज मेक्स अ डिफरन्स. ते तुमच्यासाठी डिफरन्स करणार की तुम्ही कसं बोलताय, कसं राहताय, कसं वागताय, कसं स्वतःला प्रेझेंट करता आहात. तुम्ही जे प्रेझेंट करणार आहात ते समोरच्याला दिसणार आहे. आणि हाऊ यू रिॲक्ट द सिच्युएशन इज द रिझल्ट. तुम्ही ऍक्शनला रिॲक्शन काय देतात. आता ह्यांची ऍक्शन काय आली, मला मिळेल का, म्हणजे ऍक्च्युली त्याचा संभ्रम प्रश्न दिसून म्हणून त्यांनी येतो. मला विचारलं ते बरोबर आहे, पण मी त्यांच्यामध्ये आता जी पॉझिटिव्हिटी वाढून दिली, मॅडम तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही प्रयत्न करा, होईल. हाच एक धक्का, हाच एक सपोर्ट सिस्टीम खूप महत्वाची. नक्कीच मॅम. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की काही नंबर्स असतात ते रिपीट होतात, तसं स्पेलिंग्समध्ये पण काही आपले अक्षर असतात ते रिपीट होतात. मग त्याचं कसं गणित सावरता येईल, म्हणजे काय करता कसं होतं बघ, नंबर्समध्ये आता बर्थडेटमध्ये तर काही सेमचं स्पेलिंग नंबर्स नसणार आहेत, काही नंबर रिपीट येणार, काही नंबर येणार नाही. आता तसं स्पेलिंगमध्ये काय होतं की प्रत्येकाच्या ए ला 1 नंबर, बी ला 2 नंबर, असे वेगवेगळे नंबर्स आहेत. अच्छा. तर तुमच्या नावाचं स्पेलिंग सगळ्याची टोटल किती नंबरवर जाते अच्छा. त्याच्यावरती ते काम करतं. तुमचा इनल सोड नंबर, तुमचा सोलाज नंबर, तुमचा पिनॅकल नंबर, तुमचा चॅलेंज नंबर, तुमचा मी म्हणेन की कार्मिक नंबर, असे खूपशे नंबर आपण कॅल्क्युलेट करतो. हे वेगवेगळ्या खूपशे पद्धतीचे नंबर numbers आहेत आहेत. आणि ह्या नंबर्सवरनं तुमच्या काय गोष्टी आहेत, कसं होणार आहे, ह्या सगळ्याला आपण एक ताळेबंद काढतो आणि त्याच्यातनं एक सपोर्ट म्हणजे सिस्टीम नुसती जन्मतारीख फक्त नाहीये, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं तुम्ही आता सांगितलं कार्मिक नंबर वेगळा आहे, हे जन्मतारखेवरनं कॅल्क्युलेट करता येतं. अच्छा. म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या फॅक्टर्सला अफेक्ट करत असेल. उदाहरणार्थ समजा आता मी विचारलं की करिअरच्या दृष्टीने जर आपण म्हटलं की अंकशास्त्र कसं मदत करतं, बरोबर. तर कसं सांगाल? आता बघ 10वी-12वीच्या परीक्षा चालूच आहेत. मुलांना आता तो एक मोठा प्रश्न आहे की मी कुठलं करिअर करू. मुलांना घरनं एकतर खूप मोठा स्ट्रेस आहे, आई वडील म्हणतात म्हणून हे करायचंय, त्यांचे मित्र त्यांना वेगळंच सांगतात, बरोबर. त्यांना त्यांचं ग्लोबल जग वेगळंच खुणवतं की मला इकडे जायचंय, हे करायचंय. तर हे प्रत्येकाचे वेगवेगळे आताच्या घडीला सगळ्यांच्या घरात हा मोठं युद्ध चालू आहे की त्यांनी काय घ्यायचंय, त्यांनी सायन्स घ्यायचंय, त्यांनी कॉमर्स घेतलंय, त्यांनी आर्ट्स घ्यायचंय. पण तुमच्यामध्ये जे काही कॅलिबर आहे आणि तुम्ही जे काही करू शकता अशा गोष्टी जर का केल्या, कारण करिअरला तुम्ही 5 वर्ष देता आणि करिअर तुमचा बेस असतो आणि तो बेसच तुम्हाला पुढे जाऊन आयुष्यासाठी खूप काम करतो, कारण तुमचं आयुष्य त्याच्यावर ठरणार आहे. तुमच्या आयुष्यातनं तो पाथच खूप महत्वाचा आहे की ज्याच्यावरती तुम्ही चालणार आहात. तर तुमच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या हिशोबाने तुम्ही काम करू शकता. एखाद्याला जर का लोखंडाचं नाही आहे उपयोगायला, त्याच्याकडनं नाही होऊ शकत, तर तो लोखंडाच्या इथे नाही जाऊ शकत. 4-4, 5-5 वर्ष बसून एक तुम्ही करताय, एकाच ह्याच्यात जाताय, म्हणजे लिटरली 4-5 वर्ष इंजिनिअरिंग होत नाहीये, तुमचे वायडी लागतायत किंवा हे केलंय अर्धवट सोडलंय, अशा सगळ्या गोष्टी नाही होता कामा. ज्याच्यात तुम्हाला आवड आहे, तुमचे पेशन्स आणि पॅशन खूप महत्वाचं आहे. कारण तुमचा पेशनेटली तुम्ही करणार आहात आणि पॅशन म्हणजे आवड असेल तर सवड मिळते. जर तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीला जर का आपण नीट व्यवस्थित न्याय दिला तर त्या गोष्टी तुम्ही पुढे जाऊ शकता. किंवा ज्या कॅरेक्टरिस्टिक तुमच्यामध्ये आहेत, आता तुम्ही पाण्याच्या रिलेटेड आहात, तुम्ही लोखंडाच्या रिलेटेड जर का एखादं हे ठरवलं तर ते नक्कीच गंज लागणार आहे. तर अशी गोष्ट पाहिजे, असं करिअर पाहिजे की जे आपल्याला पुढे जाईल. कारण कसं आहे माहिती, करिअर निवडताना तुम्हाला पुढच्या 5 वर्षाचा पण विचार करायचा आहे की पुढच्या 5 वर्षानंतर हे जे मी करतो आहे त्याचा ट्रेंड आहे का. कारण तो ट्रेंड नसेल तर तुम्ही करून आता काय करणार, आणि त्याला मला काय काय लागणार आहे. कारण फी महत्वाची आहे, तुमचं असलेले वर्ष महत्वाचे आहेत, तुमचं जाणं येणं ट्रॅव्हलिंग महत्वाचं आहे की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळतं आहे, त्या कॉलेजमध्ये तो कोर्स किती आहे, त्या कोर्सला 5 वर्षांनंतर व्हॅल्यू काय आहे, हे सगळं तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यावरनं तुमचं करिअर. सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करायला भाग पडतं हे शास्त्र. वेगळ्या पद्धतीने आपण पाहायला तुम्ही कसं बघता आहात त्याच्याकडे, हे खूप महत्त्वाचं. मॅम हे फार महत्वाचं आहे, तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे की कसं पाहायचं गोष्टींकडे. परंतु आता मॅम मला मगासपासून आपण बऱ्यापैकी बोललेलो आहोत अंकांचं गणित, अंकांची किमया, परंतु ह्याचा जो अभ्यास असतो याच्याविषयी जर कोणाला मार्गदर्शन करायचं किंवा याच्यामध्ये जर कोणाला करिअर करायचं किंवा शिकायचंय तर नेमकं कशा पद्धतीने कुठे मार्गदर्शन मिळेल? आपण स्वतः क्लासेस घेतो, मी स्वतः शिकवते ह्या न्यूमरोलॉजीमध्ये, आणि आपण आपली एक वेगळी शैली तयार केली आहे कर्मा न्यूमरोलॉजी म्हणून. त्याच्यामध्ये आपले 2 दिवसाचे क्लासेस असतात, 10 ते 6 असतात. त्याच्यामध्ये हे नंबर्स तुम्हाला काय काम करतात किंवा तुमचे नंबर्स काय आहेत हे तुम्हाला कळेल. की आपलं बघ, शेवटी आपलं आपल्याला कळलं तर हरकत काय ना, कारण आपल्याला आपल्या गोष्टी नाही कळल्या तर मग परत प्रॉब्लेम येणार. माझे नंबर काय आहेत आणि आपण दुसऱ्याला
दुसऱ्याला बदलू शकत नाही, आपण आपल्याला बदलू. बरोबर. जर मला समोरच्याची बर्थडेट कळली की ही बर्थडेट आहे, त्याच्यामध्ये हे गुण आहेत म्हणून तो असा वागतो आहे, तर मी माझं वागणं बदलील ना. मी त्याच्याबरोबर वाद घालत नाही बसणार. बरोबर आहे. एखादा माणूस जर का चिडका आहे हे मला जन्मतारखेवरनं कळलं की बाबा त्याचा स्वभाव चिडका आहे, तर मी हे शिकले तर मला ह्याच्यातनं कळेल की मला त्याच्याशी कसं वागायचंय नक्कीच. आणि तुम्ही कसं काय रिलेशन डेव्हलप करताय त्याच्यावरती अर्धनिम्म आहे ग. ती माझ्याशी बोललीच नाही, ती माझ्याशी खडूससारखीच वागली, हो. ते असंच झालं, त्याच्यातच आपण अख्खा आपली एनर्जी त्याच्यात वाया घालवतो. बरोबर आहे. त्यापेक्षा जर का कळलंय की तिच्यामध्ये ते गुण आहे, तिचा टोन खराब आहे, चल लिव्ह इट. तर ह्याच्यातनं अर्धे निम्मे गोष्टी आपल्या सॉल्व्ह होतील. म्हणून न्यूमरोलॉजी शिकवण्यामध्ये माझा जास्त कल आहे की तुम्ही तुमचं शिका, तुम्ही तुमची बर्थडेट बघा, घरातल्यांची बघा, सगळ्यांची बघा, गुण दोष तर कळतील, माणूस ओळखायला तर शिकताल. माणूस ओळखणं हे त्या कोर्स मधलं जास्त महत्वाचं आहे की समोरच्या माणसाचे गुण दोष ओळखणे आणि आपण त्या समोरच्या माणसाला ओळखणे आणि त्यानुसार आपली कामं करणं, बोलणं म्हणा. आपल्याला कार्यक्रमात अजून एक फोन येतो, तो आपण घेऊया. प्रसाद पाटील बोलतायत. नमस्कार प्रसादजी, प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार, मी प्रसाद पाटील बोलतोय ठाण्याहून. बोला. मला असं विचारायचं की मला मॅडमचं अंकशास्त्री मार्गदर्शन हवं होतं, तर मी मॅडमना कसं भेटू शकतो, त्यांना कसं कॉन्टॅक्ट करू शकतो? कारण की त्यांचं स्वरूप काय नेमकं असतं अंकशास्त्री मार्गदर्शनाचं? कारण की मला म्हणजे त्या मार्गदर्शनामध्ये मला घर किती नंबरचं असावं किंवा मला कोणते रंग वापरणे गरजेचं आहे, मोबाईलचा नंबर कसा असावा वगैरे, असं सर्व माहिती त्यामध्ये दिली जाते का? आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे काही मुलांच्या करिअर विषयी मला थोडे. ओके, त्यांचा फोन कट फोन झाला. कट त्यांना झालाय. विस्तृत असं मार्गदर्शन घ्यायचंय तर काय करता येईल, त्यांनी काय करता येईल? न्यूमरोलॉजीच्या मार्गदर्शनामध्ये काय होईल, आपल्याकडे 3 गोष्टी असतात ज्या परमनंट असतात. तुमचं घर, तुमचं गाडी आणि तुमचा मोबाईल नंबर. हो. कारण घरात तुम्ही सगळे राहता, बरोबर. गाडीचा नंबर हा तुमच्यावरती काम करतो आणि मोबाईल नंबरचा मी एक नंबर समजा तुझा दाबायला चुकले तर तुझ्यापर्यंत मी पोहोचणार बरोबर नाही. आहे. आता आपल्याला ओळखलं जातं नावानी, घराला ओळखलं जातं त्याच्या नंबरनी, की त्याचा नंबर हे आयडेंटिफिकेशन. यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी असं म्हणेन की अंकशास्त्र मार्गदर्शनामध्ये तुमचं कलर, नंबर, सिग्नेचर या सगळ्या गोष्टी धरल्या जातात की तुम्हाला कुठल्या नंबर सकारात्मकतेने येतील, तुम्हाला कुठले नंबर्स पाहिजे आणि तुमची सिग्नेचर कशी पाहिजे. आणि मला तुम्हाला भेटायचं असेल तर वैयक्तिक मार्गदर्शन घ्यायचं असेल तर माझे फोन नंबर्स आहेत 9422539221, 9595166712. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला भेटू शकता. याच्यातनं तुम्हाला नक्कीच एक सकारात्मक धक्का किंवा एक पुश किंवा एक सपोर्ट सिस्टीम म्हणून तुम्ही याचा वापर केला तर खूप छान त्याच्यातनं भलं होऊ शकतं असं मी सांगू शकेन. मॅम, जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्याला गुणदोष कळतात, बदल करता येतो स्वभावातला, तो नेमका कशा पद्धतीने अपेक्षित आहे या शास्त्राच्या आधारे? बघ, तुला माणूस ओळखायला कळलं, माझ्यामध्ये जर का ते गुण कमी आहेत, माझ्यामध्ये वैचारिकता कमी आहे, तर मी वैचारिकता वाढवीन. माझ्याकडे ऍक्शन नाहीये, मला ऍक्शन नाही घडत आहे माझ्याकडनं, तर मी ऍक्शन मध्ये जाईन की बाबा हा मला कळलंय, मी नुसते विचारच करतेय, माझ्यामध्ये विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे पण मी ऍक्शन नाही करत आहे, तर मी ऍक्शनकडे एक माझं पाऊल तर पडेल. नक्कीच. त्याच्यानंतर मी कलर वापरू शकते, मी सिग्नेचर वापरू शकते, मी त्या नंबर्स वापरू शकते, कारण त्या नंबर्सच्या एनर्जी मी घेऊ शकते, सकारात्मक एनर्जी. मला एखादं काम करायचं मी त्या दिवशी करेन, म्हणजे माझा आत्मविश्वास ऑलरेडी वाढलाय की हा नंबर माझ्यासाठी आहे, तर मी ह्या दिवशी जाईन तर माझं काम होईल. हे मी आतनच क्रिएट केलं आहे, तर सो का नाही होणार माझं काम? हे खूपच छान आहे. म्हणजे आपल्या मनाची अवस्था आणि या नंबरचं व्हायब्रेशन जेव्हा छान पद्धतीने मिळून येतो, त्याचा योग जुळून येतो, तेव्हा असं म्हणू शकतो की गोष्टी होतात. असं होऊ शकतं का? बघ, मी तुला तेच तर म्हणलं ना की मी म्हणेन ते व्हायला पाहिजे, मी म्हणते ते होतंय आणि सकारात्मकतेचा त्याचा अप्रोच. तू म्हणशील की सारखं सारखं ते का म्हणताय, कारण तेच गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी मी निगेटिव्ह होऊन बसले, मी काहीच करत नाहीये, मी असंच म्हणते की नाही होते, नाही जमते, नाही होणार, नाही ना करणार, हा नकार घंटा नको आहे. सकारात्मकतेची जोड म्हणजे इम्पॉसिबलचा अर्थ मी म्हणेन आय एम पॉसिबल. नक्कीच. की इम्पॉसिबल जगात काही नाहीये, जे काही आहे ते मलाच करायचं आहे, मीच करणार आहे आणि मी जोपर्यंत स्टार्टर उचलणार नाहीये, मला आता कितीतरी बायका आहेत ज्या घरातल्या घरात नाही काही नाही करू शकत. मी हाऊसवाईफ आहे, हाऊसवाईफ ही पण मोठी ड्युटी आहे, मी असं नाही म्हणत आहे, पण स्वतःसाठी काहीतरी. खाली दिमाग शैतान का घर, जेवढं तुम्ही रिकामं बसणार तेवढं तुम्ही विचार करत राहणार. मुलगा अजून आला नाही, नवऱ्याचं असं झालंय, हे झालंय, ते झालंय, सो तुम्ही कशात तरी गुंतलात तर ऑटोमॅटिकली तुमच्यामधली क्रिएटिव्हिटी वाढली. तुम्ही स्वतःला एक सकारात्मकतेकडे नेताय, प्लस तुमच्या घराचा आणि तुमच्या बाहेरचा
तुमचा स्वतःचा विकास होणार आहे त्याच्याने, तुमच्या क्रिएटिव्हिटीमुळे, तुमच्या म्हणजे असलेल्या बाकीच्या तुमच्या गुणांना एक वाव मिळेल. बरोबर. माझ्याकडे हा जो कोर्स करायला येतात, अगदी लहान मुलगा पण येतो आणि मोठे लोक पण येतात, 70-80 वर्षाचे, ते लोक येतात की आम्हाला हे शिकायचंय म्हणून, की आता सगळं मुलांचं झालंय, आता आम्ही काय करू, आम्ही घरात बसलोय म्हणून आम्हाला हे शिकायचंय. मुलं येतात की आम्हाला आता मित्र निवडायचे आहेत, आम्हाला बाकीच्या गोष्टी निवडायच्या तर आम्ही कशा निवडू. कारण ह्या सगळ्या गोष्टीचा एक सपोर्ट म्हणून वापर करायला काहीच हरकत नाही आणि तो वापर केल्यावर नक्कीच सकारात्मक आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की अनेकदा असं असतं ना की हे न्यूमरोलॉजी किंवा अंकशास्त्र काहींचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, सहसा विश्वास बसत नाही. तर या शास्त्रामध्ये नेमकं तथ्य कसं आहे ते तुम्ही कसं सांगाल? सत्यता कशी पडताळायची? बघ, अनुभव हीच खात्री असं मी म्हणेन. जोपर्यंत कुणी म्हणतं म्हणून कुठलीही गोष्ट करायची नाहीये. आपल्याला जर का वाटलं, आपल्याला जर का त्याचा रिझल्ट आला तर आपण त्याच्या पुढे जाऊ, अदरवाईज लिव्ह इट. कारण कुणी म्हणतं म्हणून करणे आणि मला स्वतःला वाटणे, मला त्याचा रिझल्ट येणे आणि नंतर मी पुढे जाणे, याच्यावरती खूप महत्व आहे. नक्कीच. आता एवढे हिरो हिरोईन्स आपल्याकडे, म्हणजे मी असं म्हणेन की ते त्यांनी स्वतःची नावं बऱ्याचदा आपण बघतो मोठमोठे सेलेब्सची किंवा सेलिब्रिटीची नावं काही लोक बदलली आहेत, करतात. किंवा तू म्हणेन की बिझनेसची नावं ठेवतात, किंवा क्रिकेटर जर्सीचे नंबर घेतात, पिक्चरची नावं बनली जातात. तू दबंग बघितलं तर डबल बी टाकलाय बघ त्याच्यामध्ये, स्पेलिंग नीट बघ, दबंगचं डबल बी आहे, सिंग इज किंग मध्ये डबल जी आहे. तर हे सगळं न्यूमरोलॉजी फॉलो करूनच पुढे आहे. अच्छा, या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपल्याला आसपास दिसत असतात, आपण बघत नाहीत. ओके, आता ज्या पद्धतीने मी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो, परंतु आपण जेव्हा आयुष्यामध्ये आपले मित्र निवडतो किंवा जोडीदार निवडतो तेव्हा हे न्यूमरोलॉजी नक्कीच कामाला येतं का? मी असं म्हणेन की तुम्ही निवडले आहेत त्यांना आपण बदलू नाही शकत, पण निवडायच्या अगोदर म्हणजे नाव ठेवायच्या अगोदर जरी बघितलं, जेव्हा त्याचा वापर करून घेतला, आता समजा माझा जोडीदार आहे, त्याच्यामध्ये काही गुण आहेत, काही दोष आहेत, ते दोष मला कळले तर मी म्हणेन की मी एक पाऊल मागं घेतलेले माझे पुढचे 9 पावलं वाचवतील. जर मला त्याचे दोष कळले आहेत तर कम्युनिकेशन करायला किंवा तुमच्यामध्ये असलेलं एक परस्पर संबंध हे करायला मला फायदा होईल. त्याच्यात ते दोष आहेत, ते गुण आहेत, तर मी ओळखून घेतले अगोदर तर मी त्याच्यातून नक्कीच फायदा करेन आणि मी त्याला देईन की बाबा तुझे हे नकारात्मक गुण आहेत हे वाढव आणि तुझे सकारात्मक आहे त्याला आपण अजून क्रिएटिव्ह करू. नक्की नक्की. मला अजून एक विचारायचं की नंबर्स म्हटल्यानंतर आपल्या आसपास पण आपल्या बरोबर बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या नंबरशी रिलेटेड असतात. उदाहरणार्थ आपला मोबाईल नंबर किंवा आपल्या गाडीचा नंबर, घराचा नंबर, या सगळ्या गोष्टींकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा या शास्त्राच्या आधारे? या शास्त्राच्या आधारे जर का तुम्हाला जे नंबर सकारात्मक व्हायब्रेशन देतात तेच नंबर आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्या नंबरच्या व्हायब्रेशन जर का मला चांगले येत असतील, ते सकारात्मक पॉझिटिव्ह असतील तर मी तो नंबर नक्कीच वापरेन. मी त्या नंबरच्या सगळ्या गोष्टी करीन. मी माझा गाडी नंबर, कारण हे परमनंट रिलेशनशिप आहे. गाडी, तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचं घर, हे सगळं तुमच्यासाठी कंटिन्यू आहे ना. घराला मी आता तेच म्हणलं, घराला ओळखलं जातं नंबरनी. मोबाईल नंबरमध्ये एक नंबर जरी चुकला तरी आपण तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण तो नंबरच तुमचा आहे, तुमच्यासाठी तो डायल होतोय, तो तितक्या वेळा व्हायब्रेट होतोय. त्यानंतर गाडीचा नंबर, जी गाडी तुम्ही चालवता ती तुमची आहे, गाडीचा नंबर कधीच बदलणार नाही, कारण एकदा रजिस्ट्रेशन झालं तर तो 10 वेळा बदलू नाही शकणार आहे. तो त्याच्यासाठी आहे आणि ती गाडी त्या नंबरनी ओळखली जाते. जसं तुम्ही तुमच्या नावानी ओळखलं जाता. तुम्ही कोणाला फोन केला तर तुम्ही असं नाही म्हणणार मी ह्याचा मुलगा आहे, मी ह्याचा वडील आहे, असं नाही म्हणू शकत. नमस्कार, मी मानसी काळे बोलते असं मी म्हणेन. बरोबर. तर ही माझी आयडेंटिटी, माझं नाव. तसंच या सगळ्या गोष्टी ह्याच्यानी तुम्ही करू शकता की त्याच्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असलेल्या गोष्टी तुम्ही चूज करू शकता. मी खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण का आपण अनेकदा आपल्या जगण्यामध्ये हे अंक असतात, आपल्या बरोबर असतात, परंतु आपण त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार आणि वापर करणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यापासून अंक लागतात. सकाळी उठलं तर किती वाजता उठलो, त्यानंतर गाडीने जायचंय तर गाडीचा नंबर आला, बसनी जायचंय ती बस किती नंबरची आली. सकाळपासून तू रात्री झोपेपर्यंत अंकाशीच बोलत असते. फक्त त्या अंकांकडे नीट लक्ष दिलं गेलं नाही. आता नीट लक्ष दिल्यावर बघ की काय काय तुला रोज फरक पडेल. आणि मला अजून एक विचारायचं की भारतीय पंचांग जे आहे त्याच्यामध्ये पण जन्मवेळ महत्वाची असते, जन्मतारीख महत्वाची असते, तर त्याचा आणि अंकशास्त्राचा असा काही परस्पर संबंध आहे की काही फरक आहे? मी तुला नाही का मगाशीच म्हणलं की पत्रिका कशी बनली जाते. पत्रिका तर बनली जाते ही तुमच्या नंबर्सवरनच, की तुमची वेळ आणि तुमचा जन्मतारीख याच्यावरनं पत्रिका बनते. पंचांगमध्ये पण नंबर्सच असतात बघ. तर ह्या सगळा बेस नंबरचाच आहे. या सगळ्या ज्या शाखा आहेत ना ह्याला कनेक्टेड आहेत. पामेस्ट्री, ज्योतिष, ग्राफोलॉजी, फेस रिडिंग, रेकी, रमल, हे सगळं एकत्रच आहे. फक्त त्याच्या वेगवेगळ्या शाखा म्हणून, म्हणजे एक वृक्ष आहे त्याच्या ह्या वेगवेगळ्या शाखा आहे. पामेस्ट्री, या सगळ्याचं या वृक्षाचं फलित म्हणजे आपलं जीवन समृद्ध करण्याकडे वाटचाल. नशिबाला कर्माची साथ. नक्कीच नक्कीच. तू जोपर्यंत नशीब कर्म करणार नाही
तोपर्यंत नशीब तुमच्यासाठी काही नक्कीच, काम करणार नक्कीच. नाहीये. नशीब नशीबच आहे, तुम्हाला कर्म करायची आहे. तर आपल्या कर्मांना आपण साथ देऊया, आपण ऍक्टिव्हली त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला आजचा कार्यक्रम नेमका कसा वाटला हे आम्हाला तुम्ही जरूर कळवा. त्यासाठी आमची सोशल मीडियाची माध्यमं याप्रमाणे. आमचं फेसबुक पेज आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता, लाईक करू शकता. www.facebook.com/DD सह्याद्री इथे मेल करू शकता. sakhisayadri@gmail.com वरती आपले कार्यक्रम जे आहेत ते युट्यूबवरती उत्तरोत्तर अपलोड होत असतात, ते तुम्ही पाहू शकता. www.youtube.com/DD सह्याद्री आणि ट्विटही करू शकता @DD सह्याद्री इथे. मॅम, तुम्ही इथे आलात आणि इतक्या कमी वेळेत इतकी छान इंटरेस्टिंग कुतूहलजनक अशी माहिती आम्हाला तुम्ही दिलेली आहे. पण तरीसुद्धा मला असं विचारायचं की या शास्त्राकडे जर कोणाला पाहायचं असेल, जर गांभीर्यपूर्वक जर याचा अभ्यास करायचा असेल, तर नेमका दृष्टिकोन कसा असावा? सकारात्मक दृष्टिकोन ठेवायची खूप गरज आहे. कारण तुम्ही जसा दृष्टिकोन ठेवणार, तसं रिॲक्शन देणार, तशी ऍक्शन मिळणार आहे. मी करू शकेन, मी करणार आहे, मी सपोर्ट म्हणून याचा वापर करणार आहे, फुल ऑफ लाईफ म्हणून नाही, तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. आणि एवढ्या कमी वेळात तुम्ही इतकी इंटरेस्टिंग माहिती दिली. बऱ्यापैकी लोकांना अवेअरनेस झालेला असेल की हे अंकशास्त्राचं गणित आपल्या जगण्याशी आपण कसं निगडीत आणू शकतो. तरी सुद्धा जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय मंत्र द्याल अंकशास्त्राच्या आधारावर? अंकशास्त्राच्या बाबतीत नाही, मी असंच तुला एक पॉझिटिव्हिटीच्या बाबतीत सांगते. अच्छा, नक्कीच. मग एखादी गोष्ट जेव्हा थांबते तेव्हा ती निगेटिव्हिटी द्यायला सुरुवात करते. दिवसभर आपण बडबड करतो, आपलं तोंड रात्री बंद असतं, सकाळी उठल्यावर त्याच्यातनं घाणवास येतो. म्हणजे काय होतं की ती गोष्ट थांबते. जेव्हा एखादी गोष्ट थांबते तेव्हा ती निगेटिव्हिटीकडे जायला सुरुवात होते. नक्कीच. आता मी बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साड्या सांगेन, म्हणजे माझ्या स्वतःवरनं पण, की प्रत्येकाकडे साड्या भरपूर आहेत, ड्रेस भरपूर आहेत, पण ती पहिला ड्रेस कधी घालायची ती वेळ येत नाही. आणि ते आपण असं थांबून 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 असं 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 ठेवत जातो. आणि कसं होतं, एखादी गोष्ट थांबते म्हणजे ती गोष्ट थांबलीये, तर मग त्याच्यामध्ये निगेटिव्हिटीचं स्वरूप होतं. तर मी म्हणेन आता उन्हाळा आहे तर थोड्या त्या साड्या बाहेर काढा, थोडंसं त्याला आपण उलट्या घड्या घालूयात त्याच्या आणि परत ठेवूयात. त्या घड्या घातल्याने काय होईल, तुम्हाला ती एनर्जी हलेल तिथली, तुम्हाला ती आठवेल ही साडी अरे माझ्या लग्नातली होती, मी आज ही घातली. आपण दिवाळीतच फक्त साफसफाई करतो बघ, म्हणजे काय करतो, स्वॅपिंग करतो. स्वॅपिंग करतो म्हणजे ती एनर्जी तिथनं हलवतो आणि त्या एनर्जीला सगळ्या गोष्टीला बघ, एनर्जी इज देअर, एनर्जी कांट रिप्रोड्यूस, एनर्जी कांट रिस्टोर, एनर्जी सगळीकडेच आहे. आणि मी म्हणेन त्या साड्या जरा हलवा, जरा काढा, बघा तुम्हाला ती घालायचा मोह होईल आणि तिथली ती एनर्जी हलेल आणि त्या साड्यांमध्ये खूप पॉझिटिव्हिटी येईल आणि आपल्यामध्ये पण येईल. पण तुम्ही इथे आलात आणि इतक्या कमी वेळेत इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि आजपासूनच आपण आपली जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्हिटीकडे कशी वळवू याकडे आपण वाटचाल करणार आहोत. आता मात्र मी तुमची रजा घेते. पुन्हा भेटून नवीन विषयासह. नमस्कार.